आपण फास्ट मेसेज, माझं रेकॉर्ड आहे फास्ट मेसेज वाचायचं. कुठं पण चालतो. कल्पदादा म्हणतात नमस्कार. हो नमस्कार कल्पदादा, स्वागत आहे. विकास करत आले. ठीक आहे काका, बरोबर आहे. अच्छा अच्छा, विकास करत दादा, स्वागत आहे तुमचे. लाडके काका, आवडते काका, मराठी वानमेश्वर चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे. शिंदे म्हणतात जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीते. हो, माझ्या लाईव्हमध्ये मी भरपूर गाणी घेतलेली आहेत. मोटिवेशन लाईव्ह आहे. एक दादा आहे टेकवाले, SP टेक चॅनल आहे, मराठी चॅनल आहे SP टेक. ते SP टेक चॅनल सांगतात सगळं. त्यांचा एक स्पर्धा होती, त्यामध्ये मी भाग घेतला होता. माझा 7वा नंबर आला होता. माझं थीम सगळं गाण्यांवर होतं. मी ते गाणं घेऊन त्याच्या गाण्याचं मिनिंग सांगायचो मराठीमध्ये. एक असं आता आता तसं थीम मी चालू करणार आहे. जिंदगी की यही रीत है, हार के बाद. जेवण झाले का दादा? नाही दादा, जेवण नाही झालं. मी जेवण आहे, मी खात आहे कुरकुरे. हो, जरा टाईमपास, जरा मस्त चटबट. हो, जिभेला चटक लागली पाहिजे. हो, बाजीराव दादांचा मोठा मेसेज आहे. बाजीराव दादा, मला थोडासा चष्म्याला प्रॉब्लेम आहे. जर एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर राग मानू नका. बाजीराव दादा म्हणतात मला हे समजत नाही की पुनर्गमनच्या दारुड्या विनोद कांबळीचा एवढा फोळका काय आला. ज्यांची धमक असेल ते विनोद कांबळी सारख्यांना. हो, मी काल एक व्हिडिओ बघितला होता विनोद कांबळेंचा. एक दादांनी हे घेतलं होतं. पण आपल्याला असे बाहेरचे विषय नको आहे दादा, ते आपल्याजवळच ठेवा. कारण आपला लाईव्ह आपण हे शेअर करत असं. विनोद कांबळेंचं सचिन ते आचरेकर यांचं हे होतं, तेव्हा ते मुंबईत कार्यक्रमला गेले. सचिनने त्यांना उठवलं, हात मिळवला. असे ते बरेचसे यूट्यूबर क्रिएटरनी व्हिडिओज काढलेत. ते त्यांना सबस्क्रायबर आणि लाईक करण्यासाठी ते विषय काढत असतात. पण आपला चॅनल कॉमेडी आहे, आपला न्यूज चॅनल नाही आहे. त्यामुळं तो अभ्यास असावा. धन्यवाद दादा, तुम्ही खूप असं सांगितल्याबद्दल. बाजीराव दादा, तुमचे खूप छान. तुम्ही म्हणजे तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात, तुम्ही किती सोशल मीडियाशी टच आहात, ह्या तुमच्या मेसेजवरनं कळत आहे. आणि मी पण टच आहे, मी पण उत्तर दिलं तुम्हाला. हो मित्र, ज्ञानदीप ताई आलेले आहेत. काका नमस्ते, श्री स्वामी समर्थ. हो ज्ञानदीप ताई नमस्ते, स्वागतम सुस्वागतम. मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये स्वागत आहे. हो बघा, उठून त्यांना रिस्पेक्ट दिला. त्यांचा पण मोठा चॅनल आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बघा, शनिवार आहे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. काका नमस्ते, श्री स्वामी समर्थ. लाईक डन केले, धन्यवाद. दादा, जेवण झाले का दादा? नाही, जेवण माझं लाईव्ह संपलं तर 10 वाजता तो. आता टाईमपास आपला कुरकुरे खात आहे. हो, काय ठीक, काय हरकत नाही. आपल्या लाईव्हवर थोडं ट्रॉफिक कमी आहे, काय हरकत नाही. आपण बऱ्याच दिवसांनी हा लाईव्ह चालू केलेला आहे. आज तिसरा का चौथा दिवस आहे 9 वाजून 5 मिनिटाचा लाईव्ह. आता माझे पहिले 6 महिने लाईव्ह कंटिन्यू 9 वाजून 5 मिनिटाला लोक वाट बघायची, वेटिंगला असायचे काकांचा लाईव्ह कधी सुरू होतो. पण आता लोक वेटिंग करत नाहीत. आता सगळं एटिंग करतात लोक. हो वेटिंग काय करतात. जेवण झाले का? नाही दादा. बाजीराव दादा, मुझे गाली देना पसंद नहीं होगा. एक हरकत देवाकडून बहुत 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 बाहेर निकल जाता है. अच्छा अच्छा बाजीराव दादा, मला तुमचा मेसेज कळाला नाही. मी चांगलंच बोललेलं आहे, काय हरकत नाही. हां, मुझे गाली देना पसंद नहीं लोगों की हरकतें देखकर खुदा बहुत बाहर निकल जाती है. अच्छा अच्छा. ज्ञानदीप ताई नमस्कार म्हणतात. कल्पा दादा, बाजीराव दादा, स्वागत आहे. हो, 17 मिनिटं झालेले आहेत. 1-1.5 तास लाईव्ह गेला तर पब्लिक येतं, असं काय नाही. आपण आपलं स्लो पण शुअर गाडी आहे. पण लाईव्हवर येतात तुम्ही, काकांना हाय हॅलो करतात, त्याच्यातच काकांचं खूप खूप समाधान आहे. हो, माणसाने समाधानी असावं. हो मित्र, जीवनामध्ये संघर्ष आहे, संघर्ष करायला लागतो. मी एक लाईव्ह घेतला होता, त्यामध्ये मी संघर्षाबद्दल बोललो होतो. एक यूट्यूबर खूप संघर्ष करत असतो आणि बरेचसे फॉलोअर्स असतात ते की मोठ्या यूट्यूबरला सपोर्ट करत असतात, छोट्या यूट्यूबरला सपोर्ट करत नाहीत. आणि त्याच्यावर व्हिडिओज पण निघालेले आहेत. आणि सध्याचा हा ट्रेंडिंग विषय आहे, संघर्ष. त्यामुळं खरंच मित्र, संघर्ष करतात यूट्यूबर, खूप संघर्ष करतात. आणि यूट्यूबचे रूल्स अँड रेग्युलेशन एवढे असतात, बरेच जण चॅनल काढता अर्धवट चॅनल सोडून जातात. पण हिंमत हारू नका, म्हणून सांगितलं जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. हो, जे नवीन क्रिएटर्स आहेत, ज्यांनी नवीन चॅनल काढले आहेत, त्यांची सुरुवात आहे. पण पुढे अडथळे येत राहतात, पुढे भरपूर प्रॉब्लेम्स येत असतात. आणि त्या प्रॉब्लेमला जो फेस करतो, जो त्या प्रॉब्लेमला तोंड देतो, त्या प्रॉब्लेममधून पुढं जातो,
तोच खरा